तर सगळ्या पाहुण्यांना मला सांगायचं की हे पर्व आहे होऊ दे व्हायरल आणि 24 कॉमेडीचे बाहुबली आम्ही महाराष्ट्रातून निवडून आणलेले आहेत आणि आता आजपासून सुरू होतोय त्यांचा पुढचा राऊंड. तर सुरुवात करूयात आजच्या व्हायरल स्पर्धेला. नमस्कार 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 मंडळी, नमस्कार. तुमचं मनपूर्वक स्वागत आणि माझं नमस्कार. मी तुकरडवाडी या ग्रामसंस्थेची सौभाग्यवती सरपंच सविताबाई हेलपाटे तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार नमस्कार, धन्यवाद. बस टाळ्या बसा पोरांनो, खाली बसून घ्या. नाही घरी चाललेत ते, कोणी नाही. बसा, घरी नका जाऊ. थांबा रे, आताच सुरू झालं, थांबा. आज मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की मला जी गुरुतुल्य म्हणून लाभलेली काही व्यक्तिमत्व आहेत माझ्या आयुष्यामध्ये, ती स्वतः आज इकडे हजर आहेत प्रमुख पाहुणे म्हणून. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया आपल्या सगळ्यांचे लाडके कमलेंद्र नागपूरकर यांचं. आज आपल्याला आणखीन एक अशी व्यक्ती लाभलेली आहे ज्यांना बी सगळ्यातलं सगळंच कळतंय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया कविराज पाठवले सर. नमस्कार साहेब, तुमचं खूप खूप मनपूर्वक स्वागत. काय हॅलो, कोण बोलतोय? ते बोलतायत ते. बरोबर, ओके ओके. मला फोन आला की काय? वा 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 सर वा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया तुमचे आमचे अख्ख्या महाराष्ट्राचे लाडके डॉक्टर निलेश साबळे यांचं. वा 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 वा. खरंच मी स्वतःला भाग्यवान समजते की आज यांच्या नेतृत्वाखाली या गावाचं छोटंसं काम माझ्या हाती सोपवलेलं आहे. आपण पाहिलं की 24 नवीन कलाकार या मंचावरती येऊन गेले, पण या आठवड्यापासून ही जी स्पर्धा आहे ती आणखीन चुरशीची होत जाणार आहे, कारण का आता आहे सामना या खुर्शीची. जे कलाकार इकडे येऊन त्यांची कला सादर करतील त्यानंतर दोन्ही पाहुण्यांचे मिळून ज्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळतील तो असेल ह्या खुर्चीचा सत्ताधारी. वा वा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, प्रत्येक आठवड्यामध्ये इथून पुढे एक जण आपला निरोप घेणार आहे. पण मायूस व्हायचं नाहीये, कारण आता स्पर्धेला सुरुवात झाली आहे की या मंचावरती डॉक्टर येऊन गेले, इंजिनियर येऊन गेले, तसेच शेतकरी सुद्धा येऊन गेले. दोनदा आपण या स्पर्धकाचं इकडे काम पाहिलेलं आहे. तर मंडळी, आता वेळ झाली आहे त्या स्पर्धकाला बोलवण्याची जो आलाय उस्मानाबादहून आणि जो सांगतोय गोष्ट त्याच्या मित्रांची जे कधीतरीच गावाकडे येतात. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया उस्मानाबादचा वाघ मुजमिल पटेल याचं. राम राम मंडळी. राम राम. मी मुजमिल पटेल, मुक्काम पोस्ट शिंगळवाडी, जिल्हा उस्मानाबाद. वा. तुम्हाला सांगतो डॉक्टर साहेब, हा. दिवाळी मेचा महिना आला, माझ्या पोटातच गोळा येते. हा? आता तुम्ही म्हणताल का दिवाळी तर खायला भेटतं, मेच्या सुट्ट्या असते त्या. अहो माझा आरमुट गाठा मित्रमंडळ पुण्या मुंबईला गेलेलं कमाईला गावाकडे इंट्या टाकतं. ह्यांच्या गावात इंट्या पडल्या, मुक कुतर सुद्धा बोकत आहे ह्यांना बघितलं. सकाळ सकाळ आली मला भेटायला, खांड्या गाण्या धान्या सगळी येते ती. पहिल्या भेटीतच आमचा अपमान करायचा, कारण आम्ही गावात राहतो, शेती करतो स्टाईल मध्ये. मला म्हणणार मग काय मुझ्या कस काय मग शेती पाऊस पाणी आहे का नाही, ही चंद्रावरून आलं ह्याला माहित नाही काय. 10-12 वर्ष झालं शेतकऱ्याच्या अवस्था तुम्हाला माहित नाही. टायमाला पडते का पाऊस बिऊस? तुमच्या भाषेत जखमेवर मीठ चोळणं त्याला म्हणते. असली कामं करायची. विचारलं का ना काय करतो रे मुंबईला पुण्याला, उगा मोठ्या का पाहण्याच्या. 10-5 हजार रुपये असंच पडून असते मला गल्यात. सोफा सेटवर बसलेला असतो म्हणला. लोक आज विनो वाकून माझ्या गाडी तिथे. हिथं आल्यावर मला कळालं सुलभ शौचालय पुढे 2 रुपयाचं ठोकळं गोळा करते आणि सोफा सेटवर बसते म्हणून सांगतो. सलमान खान शाहरुख खान संग मला काढलेला फोटो दाखवते आणि आम्ही शेतकऱ्यावर कधी आम्हाला वाटते नवीन कपड्यावर ह्याच्यावर त्याच्यावर फोटो टाकावं. आम्ही फेसबुकला फोटो टाकला की आम्हाला फोन करून सांगतो शेतकऱ्याबाट असलं कशाला फोटो टाकतो फेसबुकला. म्हणजे शेतकऱ्यांना फक्त आभाळाकडे बघायला लागलेलं फाटकी धोतर बनेन घालून वाळलेल्या झाडाखाली ही फोटो टाकायचं. तुम्ही शेतकऱ्याची प्रतिमाच अशी तयार केली. काय तर म्हणून जगाचा पोशिंदा शेतकऱ्याला म्हणायचं.
गावात येते दुपारच्या मला म्हणते अरे गाव किती बदललं रे मुजा. हल्ली नुसतं गावात फुपाटान धुरळाच आहे. हा अहो बॅट बॉल खेळताना टॉस फडकाला कॉईन नसायचा, नाही तिथला दगड उचलून जिबीने चाटून उन्हाळी पावसाळी करायचा. आता मग क्या बात है करेक्ट. आणि आता ह्याला दुराळा आणि फुपाटा दिसायला ह्याच्या तोंडावर देऊ का एक रापाटा. वा वा वा. उगाच म्हणायचं पॅकिंगचा मँगो ज्यूस भेटते का रे, तो पॅकिंगचा मँगो ज्यूस बायाने वडाच्या पूजेला आणलेलं आंब चोरणारा हीच गाबडा. वा 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 वा. आणि आता ह्याला पॅकिंगचा मँगो ज्यूस. मला म्हणतोय कॅपेचिनो कुठे आहे रे कॅपेचिनो. मला जरा कोल्ड कॉफी प्यायची आहे. तुझ्या घरी पाहून आलं तर आमच्या घरी शिर्डीचं दूध मागायला याचा वाटी घेऊन तुला आता कॅपेचिनो आठवा लागलं बरं. काय तू पाचकट बोलवतो, कुणाची चेष्टा करतो. हा बरं गाव पुण्याला मुंबईला राहतंय, 2-2 महिने आई बापाला फोन करीत नाही. अरे आई बापावर मनापासून श्रद्धा कपूर ठेव, देव तुला का ना आयुष्यमान खुराना करेल आणि पैशानं आमिर खान सुद्धा करेल. वा 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 वा. ही तुझ्या लक्षात येत नाही. वा. बरं आता ही कसं तर मिटलं मित्राचं भावड्याचं. ह्याच्या पुढली आमची तायडी आहे. आता तायडीच म्हणावं लागल, गलीतली पोरीचं लग्न बिगन झाल्यावर नांदून येते. 1.5 महिना झाला हिचं लग्न होऊन. अशी अक्षर मारती जणू का की 5-25 वर्ष लंडनला घालवली होती. आम्ही आपलं गलीत उभारले असता दुपारच्या टायमाला संध्याकाळी आम्हाला बघत तीच पोझिशन मध्ये उंबऱ्यावरच अशी थांबती. 2 बटनाचा 50 चिकटपोटाचा हँड शेट हिचा हँड कानाला लावती तीच. हा हॅलो हा फ्लॅट व्यवस्थित लॉक केलाय का. फ्लॅट अहो भोसरीमध्ये एवढ्या अंडकुल्या खोलीत राहते नाहनी आंघोळ करायला. अरे थांब. थांब, थांब. थोड्याशा खोलीत राहणार आहे. हा. नाहनी आंघोळ करायला तर त्याचं पाणी चुलीवर पडताना आवाज येते चर आणि आम्हाला म्हणती औच इश मेले. असं नाटकं करत. बघाव तरी भान हरपली हिचं डोकं काम करीना गेले. आता बाप हिचा बर्थडेवर चालला बरं का. हो आणि काय म्हणते पप्पा येताना आईस्क्रीम तरी आणा. वाटीभर हाबरेट्याचं धान देऊन घेर खाणारी आवला द्यायची आईस्क्रीमच्या बाता आणते. हिला कधी अक्कल यावी. अहो 1.5 महिना झालं हिचं लग्न होऊन आणि गावात आले म्हणते हल्ली की नाही मला का नाही स्किनची खूप ॲलर्जी होती बाबा गावात आलं की कसं तरीच होतं मला. अहो हिला 8 दिवसाला 2 गच करणं व्हायची. 8 दिवसात 2 गच. आणि आता मोठाड कापे आणते. दुपारच्या नवऱ्याला फोन केला बरं का आणि म्हणते तुम्ही डिनर केला का. ह्याच्या बापानं दुपारच्या डिनर केला. मग काहीतरी सांगायचं आपलं फालतू. बरं मला शेवटी काय म्हणायचंय, तायडे असू बावडे असू सगळ्याला कळकळीची मला एक विनंती करायची. व तुम्ही काय शेतकऱ्यासाठी गोरगरीब जनतेसाठी हो तुमची परिणिती चोपडा चांगली करा र आणि तिला का ना कृती सेनांमध्ये आणा. तुम्हाला अनेक बी गोरगरीब जनतेची शेतकऱ्याची महिमा चौधरी कळालेली नाही. असंच वागला का तुम्ही तरी एक दिवशी आमच्या मनापासून तुम्हाला जाकी शराब लागेल आणि ती नाही लागला का तर अशोक शराब 100% लागेल. अहो मी मुंबईला आल्यापासून बघतोय तुमच्या इकडे रोज दिवाळी दसरा पण आम्हाला कष्ट केल्याशिवाय नाही पर्याय दुसरा. जी बाप पोराला म्हणायचा वाग्या ए माझ्या वासरा त्यानं परिस्थितीला कटाळून लावला नरड्याला कासरा. त्यानं परिस्थितीला कटाळून लावला नरड्याला कासरा. अहो त्या पोराच्या टकुऱ्यावरचं छत हरवलं त्याला द्या कोणीतरी मायाचा आसरा. एक तर तुम्ही आमचं अस्तित्व मान्य करा नाहीतर शेतकऱ्याची जात कायमची इसरा. धन्यवाद. क्या बात है यार. वा मुजबिल वा. वा वा. गाडा. असू. क्या बात है. नाही ना ठीक आहे रे काय कमाल आहेस कमाल. वा वा.